तेव्हापासून हे स्थान सेव्य झालं. सेव्य म्हणजे इथे राहण्यास आपल्याला ते मुक्काम करण्यास आपल्याला मिळालं. आणि ही विशेषता या ठिकाणी की मानसिक रोगे वेडे पिसे जे आहेत, जे रोगी आहेत ते सुद्धा या ठिकाणी बरे झालेले आहेत. अदंडीनाथ सुद्धा या डाकराम सुकळीला आले. या सर्व शिष्य मंडळींना मी उपदेश देत असताना आता एक शिष्य मुलगा आलेला, उपदेश देत असताना आम्ही त्याला बाबा मी 8 प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की ह्या मंदिराचा इतिहास काय आहे आणि हे मंदिर कधी व कोणाकडून स्थापन करण्यात आले? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सर्वात मराठीमधला आद्य ग्रंथ लीळाचरित्र, त्या ग्रंथामध्ये डाकरामी व्याघ्र विद्रावण नावाची लीळा आली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळामध्ये एकांकामध्ये असताना सर्वप्रथम श्री क्षेत्र डाकराम सुकळी या गावी आहे. तेव्हा स्वामींनी 800 वर्षापूर्वी या गावाचा उल्लेख केलेला आहे. गावा नाम डाकरामो, देवता नाम भीमेश्वर. म्हणजे गावाचं नाव डाकराम आहे आणि देवतेचं नाव भीमेश्वर असं हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये स्वामींना मुक्काम झाला. म्हणजे 800 वर्ष झाले स्वामींना या गावाला येऊन. म्हणजे त्याच्या आधी इथे मंदिर होतं, पण त्या मंदिरामध्ये वाघ येत असल्यामुळे त्या मंदिरामध्ये कोणी वास्तव्य करत नव्हतं. रात्री थांबत नव्हतं. पण स्वामींनी या स्थानावर येऊन इथे सिंहगर्जना केली, सिंहनाद केला आणि तो वाघ पळून गेला. तेव्हापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या गावकऱ्यांना त्यावेळेस अभयदान दिलं. असं अभयदान दिलं का बा आता तो वाघ या रानामध्ये, या अरण्यामध्ये आता परत येणार नाही. तेव्हापासून मग हे स्थान काय झालं, आपल्यासाठी निरुपद्रव झालं. म्हणजे आमचे स्वामी म्हणतात आणि चरित्रकार आणि इतिहासकार म्हणतात की तेव्हापासून हे स्थान सेव्य झालं. सेव्य म्हणजे इथे राहण्यास आपल्याला ते मुक्काम करण्यास आपल्याला मिळालं. आणि तेव्हापासून म्हणजे 800 वर्ष झाले या इतिहासाला. म्हणजे 800 वर्षाच्या आधी होतं मंदिर, पण 800 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना झाले. 800 वर्ष नाही का, म्हणजे हे 800-750 वर्षाच्या आधीची ही गोष्ट आहे. आणि 800 वर्ष स्वामींना पूर्ण झाले. तर अशा प्रकारे 800 वर्षाच्या आधीपासून हे मंदिर म्हणजे अनंत प्राचीन परंपरा. ह्या मंदिराला जे स्थापन बनवला कोणी? म्हणजे हे मंदिर आधीपासूनच होतं. मग नंतर या मंदिराची 2-3दा काही जी पुजारी मंडळी होती जुनी, त्यांनी आधी या मंदिराची बांधणी केलेली होती. 200 वर्षाच्या आधी या मंदिराची बांधणी ज्या पुजाऱ्यांनी केली ते मंदिर चुना आणि मातीचं होतं. चुना माती असते नाही का, विटा आणि चुना मातीचं मंदिर जे जुनं पाडलं ते. आता हे जे नवीन मंदिर बांधलं आमच्या सहानी साहेबांनी नाही का, तर या मंदिराच्या आधी जे होतं ते मंदिर चुन्या आणि मातीचं होतं. तर त्या ठिकाणी राजमठ मंदिरामध्ये एक असा दगड होता मोठा, आणि त्या दगड असा तो गोल फिरायचा. त्याला एक दांडकं बांधलं होतं लाकडाचं नाही का, आणि त्याला बैल जुंपायचे. आणि त्याच्यामध्ये बेलाचा चीक आणि गूळ आणि चुना अशा तिन्ही वस्तू मिश्रण करून नाही का, त्याच्यामध्ये एक गोंद कसं टाकतो आपण, आणि ते गोंदानं आपण चिटकवतो कोणती वस्तू, तशा प्रकारे त्यांनी चुना, म्हणजे हा जो चुना नसतो का आपला खडी, हे चुनखडी आणि त्याच्यामध्ये बेलाचा चीक आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून त्याला असं बेलन फिरवायचं आणि त्याच्यापासून ते मंदिर बांधलं होतं जुनं. ते पाडलं. आता हे नवीन बांधकाम केलं. आता हे जे बांधकाम आहे का नाही, हे नवीन आहे. आता हे 2017 मध्ये 19 मध्ये पूर्ण झालं. आणि जे जुनं बांधकाम तसंच होतं. म्हणजे त्या मंदिराची अनेक वेळा म्हणजे जीर्णोद्धार करण्यात आला. मला वाटते 2-3 वेळा जीर्णोद्धार झालेला असेल या 800 वर्षाच्या परंपरेत नाही का. कारण की दगडाचं मंदिर नव्हतं. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले त्यावेळेस सुद्धा जे मंदिर होतं ते मंदिर सुद्धा चुन्या आणि विटांचंच होतं. म्हणजे विटा आणि चुना, पण तो मजबूत होता. आता तुम्ही ताजमहल पाहिलं नाही का, तिथे चुनाच लावलेला आहे. त्यांनी कुठलं केमिकल वापरलेलं नाही. त्यांनी त्या दगडाला फक्त चुना लावलेला आहे आणि बेलाचा चीक घातलेला आहे त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालतात. अशा प्रकारची जुनी पद्धत आहे आणि त्या पद्धतीने ते बांधायचे, मजबूत राहायचे. आणि ह्या परिसरामध्ये एकूण किती मंदिर आहेत आणि त्या मंदिराचे नाव काय? आपला हा परिसरामध्ये म्हणजे मुख्य मंदिर म्हणजे जे राजमठ मंदिर म्हणतो आपण, जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं निद्रास्थान. दुसरं स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जिथून सिंहगर्जना केली, म्हणजे वाघाला पळवून लावलं, सिंहनाद केला, ते म्हणजे सिंहनाद स्थान. तिसरं स्थान आहे हे इथं आपल्या आश्रमाजवळ. हे स्थान म्हणजे हे आता तुम्ही आलं नाही का इथून, हे स्थान जे आहे ते आहे विघ्नेश्वर स्थान. आणि गावामध्ये तळ्याच्या मध्यभागी जे मंदिर आहे ते आहे भोजनस्थान. तळ्याच्या मध्यभागी जे स्थान आहे
ते भोजन स्थान आहे. तिथे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी भोजन केलं. आणि एक स्थान गावामध्ये आहे. गावामध्ये जिथे स्वामींनी ज्या तिल्याच्या घरी भिक्षा केली, त्या तिल्याच्या घरची जिथून भिक्षा घेतली स्वामींनी, भिक्षेचा स्वीकार केला, ते तिल्याच्या घरी आजही ते मंदिर आहे त्या ठिकाणी. म्हणजे असे एकूण या ठिकाणी 13 स्थान आहे. एकूण नाही का, एकूण 13 स्थान आहे त्या ठिकाणी. आणि प्रश्न दुसरा असा आहे की हा महानुभाव पंथमध्ये ह्या मंदिराचे विशेष महत्त्व काय आहे? विशेष महत्त्व म्हणजे इथे आजचा गायत म्हणजे अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक भक्त मंडळी आलेली आहे. महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्यापासून तर या ठिकाणी अनेक आचार्य, त्याच्यानंतर वायुदेव व्यास, आचार्य केशीराज व्यास 800 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी हे आचार्य मंडळी या ठिकाणी आले. त्यांनी आधी या मंदिराची निर्मिती केलेली आहे. म्हणजे वायुदेव व्यासांनी जी स्थानपोथी आहे 750 वर्षापूर्वी, तर ती स्थानपोथी वायुदेव व्यासांनी लिहिलेली आहे. आणि वायुदेव व्यासांनी संशोधन करून हे सर्व स्थानं जे आहे, चक्रधर स्वामी जिथे गेले आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा ज्या मंदिरामध्ये वस्ती झाली, ज्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झाला, त्यांची यथासांग माहिती त्यांनी स्थानपोथीमध्ये केलेली आहे. म्हणजे 750 वर्षापासून आपल्या आचार्यगणाने नाही का स्थानपोथी आहे, स्थानपोथीमध्ये सर्व उल्लेख आले. आणि येथे दरवर्षी भरवला जाणारा हा जो 5 दिवसाचा मेळावा आहे, हा कधीपासून आणि कसा सुरू झाला? हा अनेक काळापासून आहे. आता मला तर काही आठवत नाही, म्हणजे मी तर आता लहान आहे सध्या, आता माझं काही तेवढं वय नाही. पण आता आमच्या आधी जे होते पूर्वज लोक, तेव्हापासून हा चालत आहे. मला वाटते कमीत कमी 750 वर्षाचीच ही परंपरा आहे. 750 वर्षापासून चैत्र पौर्णिमा ते चैत्र पंचमी म्हणजे 5 दिवस, पौर्णिमा ते पंचमी, आणि पंचमीच्या दिवशी देवाची पालखी काढायची, देवाला गावभर मिरवणूक काढायची, शोभायात्रा काढायची, ही अशी परंपरा 750 वर्षापासून आजता गायत या ठिकाणी या डाकराम सुकळे या नगरीमध्ये स्वामींची निघत असते. आणि दरवर्षी या मेळाव्यामध्ये अंदाजे किती लोक येऊन जातात? कमीत कमी 2-3 लाख लोक येतात 5 दिवसामध्ये. हो, 2-3 लाख लोक येतात. अच्छा. आणि ह्या मेळाव्यात अशी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत जी त्याला इतर मेळाव्यापेक्षा वेगळा बनवतं? वैशिष्ट्य म्हणजे इथे जो येणारा माणूस आहे, आता प्रत्येक माणूस, प्रत्येकाला शांतीची गरज आहे. आज वैज्ञान किती प्रगतशील झालेलं असेल तरी पण आपल्याला चव येण्यासाठी आपण लोणचं जरी खाल्लं तरी आपल्याला चव येत नाही. कधी जिभेला अनेक इन्फेक्शन होतात, असाध्य आजार होतात, अनेक प्रकारची काळिमा मनुष्य जीवनाला लाभलेली आहे. कोणाला मानसिक वेडेपिसे आहेत, कोणाला मानसिक रोगी आहेत, असे या ठिकाणी बरे होतात. आणि ही विशेषता या ठिकाणची की मानसिक वेडेपिसे जे आहेत, जे रोगी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी बरे झालेले आहेत. आमच्यासमोर आम्ही डॉक्टर लोक होते इथे, त्या डॉक्टर लोकांना वेडेपिसे डॉक्टर लोक होते, ते डॉक्टर सुद्धा या ठिकाणी वेडेपिसे झालेले बरे झाले. गोंदियाहून ज्या रिटर्न केसेस आलेल्या आहेत, ज्या डॉक्टर बजाज सरांनी, आमच्या जयंत सरांनी ट्रीटमेंट केलं आणि ट्रीटमेंटादरम्यान काही निघालं नाही, पण काही मिळालं नाही, त्यांना शेवटी या मंदिरामध्ये आल्यावर या ठिकाणी त्यांनी महिना सव्वा महिना जे राहिले त्यांना ते या ठिकाणी बरे झाले. म्हणजे अशा प्रकारची एक अलौकिक शक्ती आणि परमेश्वरीय दैवीय शक्तीचा साक्षात्कार हा श्री क्षेत्र डाकराम सुकळे या मंदिरामध्ये आहे. ही दैवीय शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे, याचा आपण सांगूच नाही. ज्याला आपण इंग्लिशमध्ये सुप्रीम पॉवर म्हणतो, तर ही एक सुप्रीम पॉवर आहे परमेश्वराची. ही सुप्रीम पॉवर, त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत असते. आणि असेच मंदिरं महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारत देशामध्ये किती असतील? आमच्या महानुभाव संप्रदायाचे जे मंदिर आहेत एकूण, त्या मंदिरांची संख्या 1650 आहे. आम्ही नेहमी म्हणतो 1650 तीर्थस्थान की जय. म्हणजे 1650 तीर्थस्थान ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत, आंध्रमध्ये आहेत, काही तेलंगणामध्ये आहेत, अनेक असे विखुरलेले आहेत. असे 1650 तीर्थस्थानं आहेत. मथुरेला आहे, वृंदावनला आहे. म्हणजे असे आणि एकूण 1650 तीर्थस्थानं या आपल्या महानुभाव संप्रदायाचे आहेत. आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र कोणते कोणते? महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आजच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर श्री क्षेत्र जाडेजा देव. त्या जाडेच्या देवाला खूप मोठी यात्रा भरते. त्या यात्रेला 10-12 लाख लोक येतात आणि ती यात्रा 3 दिवसाची आहे. 3 दिवसाची नाही का, 3-4 दिवसाची असते ती यात्रा. पण तिथे खूप भक्त मंडळी येतात. सर्वात मोठं तीर्थक्षेत्र जाडेजा देव
श्री क्षेत्र रुद्धपूर, श्री क्षेत्र फलटण आणि श्री क्षेत्र माहूर हे 4 मोठे पीठ आहे. म्हणजे ज्यांना आपण म्हणतो जसे महादेवाचे ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग नाही का, तशा प्रकारे हे आमचे त्या ठिकाणी म्हणजे परमेश्वर अवतार ज्या ठिकाणी गेले हे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे अनेक स्थान आहेत. म्हणजे 1650 तीर्थापैकी 4-5 महत्त्वपूर्ण स्थान आहेत. असे अनेक स्थान आहेत. डाकराम सुकडी येते त्याच्यामध्ये. म्हणजे डाकराम सुकडी एवढं महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी एवढी मोठी म्हणजे 5 दिवसाची यात्रा. 5 दिवसापासून हजारो लोक येऊन गेले आतापर्यंत. आज आपल्या इथं कमीत कमी 1 लाखाच्या वर लोक आहेत. आज सकाळपासून किती लोक येऊन गेले. लोक येतात जातात, आपल्याला कळत नाही ते. एवढे मोठे असंख्य लोक जनसमुदाय देवाच्या भेटीसाठी येतो. त्या देवाच्या भेटीसाठीच येतात. कोणी असं बघायला येत नाही का यात्रा भरली आणि आम्ही काही आपलं कपडे वगैरे घ्यावं हे घ्या त्याच्यासाठी नाही. तर खऱ्या अर्थानं देवाला भेटावं म्हणून लोक येतात. आपल्या साधू संतांना गुरुजनांना भेटावं आणि देवाला भेटावं म्हणून लोक येतात. आणि ह्या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये असे विशेष कोणते उत्सव आणि पूजा जे आयोजित केली जाते? अनेक उत्सव होतात. श्रीकृष्ण जयंती होत असते. श्रीकृष्ण महाराजांचा अवतार दिन होतो. श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार दिन होतो. श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन, श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार दिन असे पंचअवताराचे अवतार दिन होतात. आणि अनेक बरेचसे कार्यक्रम होतात. नवरात्रामध्ये या ठिकाणी 10 दिवस पोथी असते. प्रवचन नाही म्हणतात का त्याला, आपण काय म्हणता, प्रवचन म्हणतात. तर त्याला आम्ही पोथी म्हणतो. तर ते तर तशा प्रकारे आपण भागवत कथा म्हणतो, आम्ही पोथी म्हणतो. अशी 10 दिवसाची पोथी होत असते नवरात्रामध्ये. आषाढीला सुद्धा खूप लोक प्रसाद वंदन करण्यासाठी येतात. आणि आमच्या महानुभाव पंथाचा सर्वात मोठं पर्व पौते पर्व आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी, ज्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी, त्या रक्षाबंधनच्या दिवशी या ठिकाणी लोक भरपूर येत असतात आणि देवाला पौत विळा समर्पण करत असतात. असे अनेक उत्सव वर्षभर चालत असतात. त्याच्यापैकी सर्वात मोठा उत्सव म्हणजे हा आपला यात्रा महोत्सव. सर्वात मोठा उत्सव म्हणजे ह्या सर्वांचा मोठा. आणि अजून ह्या मंदिरासंबंधित काही जुनी कथा किंवा परंपरा आहेत का? जुनी कथा परंपरा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे धार्मिक गाव आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढं मोठं आपण सांस्कृतिक दृष्ट्या बघितलं, सामाजिक दृष्ट्या, अनेक दृष्ट्या आपण जर पाहिलं याच्याकडे, तर हे गाव धार्मिकतेशी जुळलेलं गाव आहे. म्हणजे ही परंपरा आहे. स्वामींनी स्वतः उल्लेख केला की गावानाम डाकराम, म्हणजे ह्या गावाचं नाव डाकराम होतं. आणि या गावामध्ये स्वामी आले त्यावेळेस काही या ठिकाणी फार कमी घरं होती. आज या ठिकाणी आपल्या इथं कमीत कमी आज 7,000 लोकसंख्या आहे. तर या ठिकाणी अनेक मंडळी होती, अनेक लोक या ठिकाणी फारच कमी घरं होते त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये असताना पण ह्या गावाला अनेक संत महंत आले, ज्याला आपण अदंडीनाथ म्हणतो. म्हणजे गोरखनाथाचे शिष्य अदंडीनाथ सुद्धा या डाकराम सुकडीला आले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार, परब्रह्म परमेश्वर अवतार म्हणतो. सकळ जीवांचे उद्धार करते. ज्यांनी मराठीचं साहित्य जे आहे का नाही, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीळाचरित्र आहे. आणि लीळाचरित्र हे मराठीतलं पहिला गद्यग्रंथ आहे. आणि पहिली मराठीची आद्य कवयित्री ही महदंबा, ती आमचे महानुभाव पंथाचीच आहे. पहिला भाष्यकार महानुभाव पंथाचा, ज्यांनी भाष्य लिहिलं. पहिला महाभाष्यकार महानुभाव पंथाचा. पहिला प्रमेयकार महानुभाव पंथाचा. ज्यांनी व्याकरण केलं, मराठीतलं व्याकरण असो, संस्कृतमधलं व्याकरण असो किंवा मराठीतलं व्याकरण असो, हे सर्व व्याकरणकार महानुभाव पंथाचेच आहेत. भाष्यकार, प्रमेयकार, बंधकार, म्हणजे हे साहित्याचे प्रकार आहेत. आणि हे जे मराठी साहित्य आहे, हा मराठी साहित्याचा जो झेंडा आहे, हा महानुभाव पंथानं अटकेपार रोवलेला आहे. आणि एवढा मोठा हा संप्रदाय आहे का या महानुभाव संप्रदायाचे आजपर्यंत 6,500 ग्रंथ आहेत महानुभाव पंथाचे. किती? 6,500. 6,500 एवढी मोठी ग्रंथ संपदा आपल्याजवळ आहे. 6,500 ग्रंथ महानुभावयांनी मराठीमध्ये दिले. एवढा मोठा इतिहास आहे. आणि मराठीमध्ये ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे की मराठी भाषा विद्यापीठ जे मुंबईला होणार होतं, ते आज आपल्या इथं रुद्धपूरला महाराष्ट्र शासनानं आणि आमच्या महाराष्ट्र शासनाचे माननीय नामदार आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा ते इथं मराठी विद्यापीठ, मराठी भाषा विद्यापीठ रुद्धपूरला केलेलं आहे. चालू.
आणि त्यांचे कुलगुरू सुद्धा आहेत अविनाश सावलगावकर सर, ते महानुभाव पंथीयच आहे. त्यांचा पूर्ण परिवार PhD झालेला आणि त्यांनी पूर्ण महानुभाव साहित्यामध्येच बरेच लोकांनी PhD केलेली आहे. अजून महाराज, आता आपण म्हटलं की आपलं जे मराठीचा जो हे आहे खूप मोठा साथ आहे आपला. हो हो. पण आजकालची जी पिढी आहे ते आपल्या जे मातृभाषेला विसरत नाही चाललेली आहे का? तुम्ही समोरची जी पिढी आहे तिला काय संदेश द्याल आपली मातृभाषा वाचवण्याकरिता? आमच्या पूर्वसुरींनी म्हणजे आमच्या आचार्यांनी मराठी भाषा जपलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अनेक लोक प्रश्न विचारतात, संस्कृतमध्ये बोलतात, तेव्हा स्वामी म्हणतात नाही आम्हाला, तर आचार्यांना सुद्धा विचारतात, आचार्यांना नागदेवाचार्यांना विचारतात, संस्कृतमध्ये विचारतात, तेव्हा आचार्य सुद्धा म्हणतात की नाही आम्हाला स्वामींनी मराठी निरोपली, मराठीमध्येच विचारा, मराठीमध्येच सांगा. म्हणजे एवढं मोठं मराठीचं महत्त्व आहे की समोरच्या पिढीनं सुद्धा जसे आमच्या पूर्व आचार्यांनी आणि आम्ही आज ही मराठीची जी परंपरा आहे आणि मराठी आम्ही भाषा बोलतो. जय जय महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा म्हणजे हा महाराष्ट्र देशाचा जो अभिमान आहे, हा मराठीचा जो अभिमान आहे, हा आमच्या तरुण पिढीने, या नवतरुणांनी तो जोपासला पाहिजे आणि त्यांनी मराठीमध्ये अभ्यास केला पाहिजे, मराठी सोडली नाही पाहिजे. कारण की आज पंजाबामधले जरी लोक असतील, कोण्याही राज्यामधले, तामिळनाडूमधले लोक आहेत, कर्नाटकमध्ये आमचे लोक आहेत, पण ते सर्व मराठीमध्येच आरत्या म्हणतात. कारण की आमचे जे महानुभावांचं साहित्य आहे ते संपूर्ण मराठीमध्येच आहे, त्यांना मराठीमध्येच म्हणावं लागतं. मराठीमध्ये सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे आमचा, ज्याच्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखामधनं निघालेले वचन जे आहेत, ज्याला आम्ही सूत्र म्हणतो, असे 650 सूत्राचा सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ मराठीमध्ये आहे. ते कुठेही जरी असले, ते आपले अनुयायी, महानुभाव पंथाचे जे अनुयायी आहेत, जो साधक वर्ग आहे, तो कुठेही जरी असला भारत देशात, पण ते सूत्रपाठ ग्रंथ तो मराठीमध्येच वाचावं लागतं, त्याला मराठीमध्येच वाचावं लागतं. आमच्या स्वामींनी मराठीमध्येच निरूपण केलेलं. पुढचा प्रश्न असा आहे की आजकालची जी पिढी आहे ते वाईट व्यसनाकडे, वाईट गोष्टीकडे खूप जास्त प्रभावित होत चाललेली आहे. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? वाईट व्यसनाकडे चाललेली म्हणजे आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, आमच्या स्वामींनी संन्यास धर्म निरूपण केलेला आहे. संन्यास धर्म निरूपण करत असताना एकदा स्वामींच्या समोर एक प्रसंग आला आणि एक विद्वांस, एक ब्राह्मण स्वामींच्या भेटीला बडेग्रामला आले आणि बडेग्रामला आल्यानंतर त्यांनी स्वामींना विचारलं, जी मज गृहस्थ धर्म निरूपावा, म्हणजे मला गृहस्थ धर्माचं निरूपण करा. कोणत्या धर्माचं? गृहस्थ धर्माचं. गृहस्थ धर्म म्हणजे प्रापंचिक लोक आहोत ना आपण, प्रापंचिक लोक आहेत ना, म्हणजे जे संन्यासी नाहीत, प्रापंचिक आहेत, लग्न करतात, आपला प्रपंच करतात, त्यांच्यासाठी त्यांनी प्रश्न विचारला गृहस्थ धर्माचं सांगावे जी. तेव्हा स्वामी म्हणतात, स्वामी त्यांना सांगू लागले आणि स्वामींनी गृहस्थ धर्म त्यांना निरूपण केला. स्वामी म्हणतात आम्ही संन्यासी आहोत, संन्यास धर्म सांगतो आम्ही, तुम्ही आम्हाला गृहस्थ धर्म विचारता. तेव्हा स्वामींनी त्यांना गृहस्थ धर्माचं निरूपण केलं आणि त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, धूतम च मध्यम च पिशितम च वेशा पापार्ध चौर्यम परद्वार सेवा येतानी सप्त व्यसनानी घोरात घोरे नरके पचन. म्हणजे धूतमच म्हणजे जुगार खेळणे, धूत म्हणजे जुगार खेळणे, जुगार खेळू नये. मध्यमच म्हणजे दारू पिणे, दारूमध्ये सर्व चाललं, आफू माफू भांग धतुरा ताडी माडी सिंधी सुरा, त्याच्यामध्ये चरस आली, गांजा आला, ड्रग्स आली, जेवढे काही मादक द्रव्य आहेत म्हणजे मतद्रव्य आहेत, ज्याच्यामुळे माणसाचं डोकं गरगर फिरतंय, तर अशा प्रकारचे जे मतद्रव्य आहेत त्या मतद्रव्याचा त्याग स्वामींनी सांगितला. धूतमच मध्यमच पिशितमच वेशा. पिशितम म्हणजे मांस खाणे, मांस सुद्धा खाऊ नये, म्हणजे अहिंसावादी धर्म आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कोण्याही प्राण्याची हिंसा न करता त्यांचं मांस खाणं सुद्धा हे आपल्याला काय आहे, हा अधर्म आहे. म्हणून हिंसा करू नये, म्हणून मांस खाण्यावर सुद्धा बंदी आहे, मांसाहार नाही. मनुष्य शाकाहारी प्राणी आहे. धूतमच मध्यमच पिशितमच वेशा, वेशागमन करू नये, परद्वार गमन करू नये, शिकार करू नये, चोरी करू नये, असे सप्तव्यसन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गृहस्थ धर्मियांसाठी सांगितलेले आहे. आमच्याजवळ जेवढे आमचे शिष्यमंडळी आहे माझी, त्या सर्व शिष्यमंडळींना मी उपदेश देत असताना, आता एक शिष्य मुलगा आलेला, तर उपदेश देत असताना आम्ही त्याला आधी सप्तव्यसनाचा संकल्प सोडावा लावतो.
सप्तव्यसनाचा संकल्प की मी आजपासून दारू पिणार नाही, मी आजपासून जुगार खेळणार नाही, मटका लावणार नाही, लॉटरीचे तिकट काढणार नाही, मी वेश्यागमन करणार नाही, शिकार करणार नाही, चोरी करणार नाही, मांस भक्षण करणार नाही, अशा प्रकारचे जे 7ही व्यसन आहे त्या 7 व्यसनाचा आधी आम्ही संकल्प करायला लागलो. हा संकल्प आधी करा, त्याच्यानंतरच आम्ही त्यांना उपदेश देतो, तेव्हा धर्माला लावतो. कोणीही असो तो गृहस्थ, त्याच्यानंतर मग संन्यास धर्म समोरचीच ठेवतो. हा आधी उपदेश देत असताना आम्ही सप्तव्यसनाचा त्याग करायला होतो. हा महत्त्वाचा आहे. महानुभाव पंथाचं हे वैशिष्ट्य आहे की महानुभाव पंथाचं हे वैशिष्ट्य आहे की महानुभाव पंथामध्ये संप्रदायामध्ये आधी संकल्प सोडला जातो सप्तव्यसनाचा, त्याच्यानंतरच उपदेश दिला जातो, त्याच्यानंतरच ह्या धर्माला आम्ही आता ह्या आमचे सर्व शिष्य मंडळी आहे यांना आम्ही तसाच उपदेश दिला, त्याच्याशिवाय देत नाही. आजचा आखरी प्रश्न असा की इथे येणाऱ्या भाविकांना आणि तरुण पिढीला आपण कोणता संदेश द्याल? इथे येणाऱ्या तरुण पिढीला माझं हेच सांगणं आहे कळकळीचं की बा आपण सर्वांनी देवाची भक्ती करावी. परमेश्वराच्या भक्तीमुळे आपल्याला जी आलेली काळिमा आहे ते दूर होते आणि आपण सर्व नवीन तरुण मंडळींनी आमच्या सप्तव्यसनाचा त्याग करावा, या दुर्व्यसनापासून दूर राहावं आणि आपलं जे नीतिमूल्य आहे, जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या इतिहास चरित्रामध्ये आहे, जे जीवनमूल्य आहे ते जीवनमूल्य आपण आपलं जोपासलं पाहिजे. आणि स्वामींनी अनेक जीवनमूल्य सांगितले आहेत, त्या जीवनमूल्याला सोडून आपण दुसऱ्याच भानगडीमध्ये पडलो. म्हणून आपण सर्वांनी या सर्व सप्तव्यसनाचा त्याग करून, या दुर्व्यसनाचा त्याग करून आपण एका परमेश्वराची भक्ती करावी आणि एका परमेश्वराची भक्ती केल्यामुळे आपल्या ठिकाणी मंगलमयता निर्माण होते आणि ती मंगलमयता निर्माण झाल्यामुळे आपण या दुर्व्यसनापासून दूर. कुठलाही धर्म हे सांगत नाही की तुम्ही हिंसा करा, पाप करा, कोण्याही प्राण्यांची कत्तल करा आणि त्यांचं मांस खा. मांसाला कुठली चव नाही आहे, काहीच नाही आहे. तरी किती कत्तलखाने भारत देशात तयार झाले. आज किती गायीची हत्या होते, कितीतरी बैलांची हत्या होते, अनेक प्राण्यांच्या हत्या होतात. त्याच्यावर बंदी घातली शासनानं, तरी गोहत्या बंद होत नाही. अनेक प्रकारचे कोंबड्या बकऱ्या सुद्धा पाळत नाही. एवढं मोठं संकट आलं भारत देशावर. आधी बर्ड फ्लू आला की नाही, स्वाईन फ्लू आलं, डुकरांपासून आजार. डुकराचं मांस या माणसानं खाल्लं ना म्हणून झालं. तुम्ही त्या पक्ष्यांचं मांस खायला लागले, जंगलामध्ये गेले, कुठे अरण्यामध्ये, तिथं तितीर मारायला लागले, प्राणी मारायला लागले, त्याचं मांस खाऊ लागला हा माणूस. त्यांच्यापासून संक्रमित होऊन माणसाला तो आजार जडला. त्यांच्यामुळे संक्रमण झालं त्या पक्ष्यामुळे. मी अनेक आपल्या प्रवचनामध्ये व्याख्यानामध्ये सांगितलं हे संक्रमण काऊन झालं. पक्ष्यांची कत्तल केली म्हणून बर्ड फ्लू आला, पक्ष्यांचं मांस माणसानं भक्षण केलं म्हणून ही आपल्यावर परिस्थिती आली. स्वाईन फ्लू आलं मग, म्हणजे डुकरांपासून येणारा ताप. स्वाईन फ्लू, स्वाईन म्हणजे डुकर, फ्लू म्हणजे ताप. म्हणजे डुकरांपासून का ताप आला? कारण की डुकरांचं मांस तुम्ही खाल्लं, कारण ते डुकराला संक्रमण झालं होतं. त्याला संक्रमण झाल्यामुळे ते संक्रमण म्हणून माणसाला झालं, म्हणून स्वाईन फ्लू आलं. मग कोरोनाला सुद्धा सोडलं नाही. कोरोना म्हणजे वटवाघूळ. मग वटवाघुळाला मारायला लागले, त्याचं सुद्धा मांस पुरत नाही यांना. साप खातात, गिधाडी खातात, काय काय नाही खात लोक. कुठलंही मांस खायला लागले. त्याच्यामुळे संक्रमित होऊन आज या कोरोना सारख्या महामारीला या भारत देशातल्या सर्व या आमच्या जनसमुदायाला सामोरं जावं लागलं. हा भारत देशातला आमचं हे सर्व मंडळीला सामोरं जावं लागलं का नाही एवढं मोठं. कशामुळे आलं? हे आपल्या मनुष्यामुळेच झालेलं. कुठेही हिंसा करू नये म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अहिंसा परमोधर्म. म्हणजे अहिंसा हा परमोधर्म आमच्या पंथामध्ये निषिद्ध आहे. दारू, मांस, मदिरा ह्या ज्या गोष्टी आहेत नाही का, ह्या बिलकुल निषिद्ध आहे. आमचा जो उपदेशी वर्ग आहे त्याच्यामध्ये निषिद्ध आहे. संन्यास धर्मामध्ये तर बिलकुलच आहे. संन्यास धर्माचे तर कठोर नियम आहेत आमचे. भिक्षा मागणे, झाडाखाली झोपणे, झाडाखाली अटन विजन करणे, असे आमचे कठीण नियम आहेत. असं म्हणून मी या आपल्या तरुण मंडळीला हाच संदेश देतो का या दुर्व्यसनापासून दूर राहावं. आणि या सप्तव्यसनापासून, या दुर्व्यसनापासून दूर राहिलं तर आपला जो संसार आहे तो संसार चांगला होईल, सुखरूप होईल. आनंदानं जीवन जगावं प्रत्येकानं. एवढा मनुष्य देह दिलेला आहे ते चांगलं जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे. ते काही असं नाही आहे. मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काही अंतरच नाही. म्हणून आमचे शास्त्रकार म्हणतात पशुभीर नराना. पशुही संसार करतात, मनुष्यही संसार करतो. तेही त्यांनाही पिलं होतात, ते आपल्या पिलांसाठी घरटं बांधतात. हाही मनुष्य जन्माला येतो, आपल्या लेकरांसाठी घरं बांधतो आणि मरून जातो. याच्यामध्ये काही तथ्य आहे का? जीवन जगणं. म्हणून मनुष्यांना आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे. या सर्व दुर्व्यसनांना दूर करून परमेश्वराची खरी भक्ती आणि परमेश्वराविषयी असलेली परमेश्वराची खरी भक्तीची कास यानं धरली पाहिजे. म्हणून ज्ञानाची गरज आहे. म्हणून
खऱ्या आध्यात्मिक ज्ञानाची, परमेश्वरीय ज्ञानाची आणि या ब्रह्मविद्याशास्त्राची गरज आहे. आमच्या स्वामींनी जे निरूपण केलं त्या विद्येला आम्ही ब्रह्मविद्या म्हणतो. कोणती विद्या? ब्रह्मविद्या. आणि ही जी ब्रह्मविद्या आहे ही सर्व विद्येमध्ये श्रेष्ठ विद्या आहे. ही ब्रह्मविद्या जी आहे हे सर्व विद्येमध्ये श्रेष्ठ असलेली विद्या आहे. बाकी सर्व अनेक देवतेंच्या विद्या आहेत. अदृश्य होण्याची विद्या आहे, आकाशामध्ये गमन करण्याची विद्या आहे, पाण्यावर चालण्याची सुद्धा विद्या आहे, पाण्यावर चालता येईल, अशा प्रकारच्या अनेक विद्या आहेत. एवढं हनुमंत होते ते एकदम पहाडासारखं वाढून जात होते, असे लांब व्हायचे का नाही, उंच एकदम उत्तुंग शिखरासारखे मोठं व्हायचं आणि एकदम सूक्ष्म रेणूसारखं लहान व्हायचं. ही गरिमा नावाची सिद्धी आहे. तर तशा प्रकारे अनेक देवतेच्या विद्या आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ विद्या ही ब्रह्मविद्या आहे. आणि या ब्रह्मविद्येमुळे या जीवाचं आत्मकल्याण होतं, या जीवाचा उद्धार होतो. म्हणून ज्या जीवाला आपल्या जीवाचा उद्धारण करायचा आहे त्यांनी या ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा, त्यांनी महानुभाव पंथाचा उपदेश घ्यावा, या महानुभाव पंथाचा तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि त्या अभ्यासातून त्याला मग त्याचा जीवाचा उद्धाराचा मार्ग आपोआपच त्याला मोकळा होईल, आपोआपच मार्ग मोकळा होईल त्याच्यासाठी. म्हणून हे महत्त्वपूर्ण आहे. अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सुंदर शिकवण आहे. आता 10वी-12व्या वर्गाला मराठी साहित्यामध्ये ग्रॅज्युएशनला, मराठी साहित्यामध्ये MA आणि PhD करत्यामध्ये अनेक म्हणजे महानुभाव पंथाचं खूप मोठं योगदान आहे. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये महानुभाव अध्यासन केंद्र चालू झालेलं आहे. महानुभाव अध्यासन केंद्र, आणि त्याच्यामध्ये सर्व महानुभावांचं साहित्य चालू झालेलं आहे. आणि रुद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे ही खूप आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा विद्यापीठ झालं. अजूनही आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही भाषेचं विद्यापीठ तयार झालं नाही अजून, पण पहिल्यांदाच आमच्या महाराष्ट्र शासनानं मराठी भाषा विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये बनवलं. हे खूप मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे मराठी भाषेचा गुणगौरव आहे, आपल्या मराठी माणसाचा गौरव आहे. हा आमच्या स्वामींमुळेच झालेला आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मराठीचे पुरस्कर्ते होते. मराठीचे जनक आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. स्वामींनी मराठी शिकली, स्वामींनाही संस्कृत येत होते, स्वामी संस्कृतमध्ये बोलले नाही. अनेक ब्राह्मण मंडळी यायची, पण स्वामी मराठीतच बोलायचे, मराठीतच निरूपण करायचे आणि अविरत बोलायचे मराठी. म्हणजे हा महानुभाव पंथाचा हा जो संदेश आहे, हे जे तत्वज्ञान आहे, समतेचं, ममतेचं, अहिंसेचं, सत्यतेचं, शांतीचं आणि विश्वबंधुत्वाचा हा जो संदेश आहे, हा अहिंसेचा संदेश, हा विश्वबंधुतेचा संदेश, हा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य त्या काळामध्ये स्वामींनी केलेलं आहे. आणि आजही ते कार्य आपण या ठिकाणी करत आहोत पंथाचा प्रसाराच्या माध्यमातून. समोरच्या पिढीला काय शुभेच्छा द्याल? समोरच्या पिढीला माझ्या ह्या शुभेच्छा आहेत का त्यांनी, मी स्वामींच्या श्रीचरणी अशी प्रार्थना करतो की आमची जी समोरची पिढी आहे ती समोरची पिढी सर्व दुर्व्यसनापासून दूर होऊन आणि त्या दुर्व्यसनांना दुर्लक्षित करून त्यांनी आपलं चांगलं जीवन आपण व्यतीत करावं, आपला संसार नेटका करावा आणि आपलं सर्व जे जीवन आहे ते जीवन परमेश्वरीय तत्वज्ञानाप्रमाणे त्यांनी आपलं व्यतीत करावं, आपलं चांगलं जीवन जगावं. आपलं जीवन आध्यात्मिक महत्त्वाचं आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तरी पण आपल्याला जे महत्त्वाचं जे आहे, महत्त्वाचं म्हणजे हे आहे की बुवा आपण त्या एका देवाचे आहोत आणि त्या एका देवाचे असल्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक मनुष्यानं चाललं पाहिजे, तर त्याला सुकर होईल, सर्व मार्ग वाट मोकळी होईल, त्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्याचं आरोग्य अबाधित राहील, त्याच्या सर्व गोष्टी अबाधित राहील आणि तो चांगलं जीवन आपलं व्यतीत करू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती पथावर चालू शकतो. खूप खूप धन्यवाद महाराज, तुम्ही वेळ दिला त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. चला तर आपला हा इंटरव्ह्यू इथंच संपवू. न श्री चक्रधर स्वामी. नमस्कार. दंडवत.